करत आहे ते तिथे पाहत आहे आणि तीच शक्ती आपल्या अंतर अंगामध्ये आहे असं तुम्हाला आज इथे सांगूसं वाटतं बरं का. कारण या सर्व गोष्टींची सुरुवात या सर्व गोष्टींचं चिंतन हे इथून सुरू होतं की बाबा आपण अनेक दिवसांपासून कर्माच्या बाबतीत अनेक वेगवेगळ्या तिथे विषयांच्या बाबतीत चिंतन करायचा प्रयत्न करत आहोत. पण कर्म म्हणल्यानंतर विशेषतः जेव्हा आपण निष्काम कर्म म्हणतो, तुम्ही म्हणता महाराज आम्हालाच कसं काय उपदेश करत आहेत, पण जेव्हा आपण ज्ञानोबराच्या माध्यमातून तिसऱ्या ओळीच्या बाबतीत आपण तिसऱ्या तिथे अध्यायाच्या बाबतीत तिथे चिंतन करतो, तिथे तिसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये असं तिथे ज्ञानोबराज सांगतात की बाबा सर्वात प्रथम कर्म कसे करायचे, कर्म काय असतं आणि निष्काम कर्म हे कशासाठी करायचे, याची क्रिया कशी असते, निष्काम कर्म का करायचे, हे सर्वात प्रथम हे भगवान श्री कृष्णाने तिथे सूर्य नारायण भगवंताला तिथे सांगितलं होतं बरं का. आणि हे सर्व इथे सर्वात प्रश्नाचा सुरुवात कुठून येतो, तिथे धनुर्धर अर्जुन श्री कृष्णाला विचारतात की बाबा हे कर्म काय, हे निष्कामच कर्म कशाला करायला पाहिजे. कर्म तर अनेक प्रकारचे, स्वार्थी कर्म म्हणा, तिथे अनेक तिथे वेगवेगळे कर्म तिथे येतात. पण सर्वात प्रथम हे जेव्हा श्री अर्जुन भगवान श्री कृष्णाला विचारतात तर ते असं म्हणतात सर्वात पहिल्यांदा हे मी कोणाला उपदेश केला होता, तर भगवान श्री सूर्यनारायणाला तिथे मी सांगितलं होतं बरं का. परत आता आपला आधीचा धागा बघा कसा होता की आपल्या अंतर अंगामध्ये काय आपण शब्द वापरला होता, त्यामध्ये जो चिरंजीव आहे त्याचा आपल्याला कसा विसर पडलाय ते आपण इथे थोडक्यात पाहणार आहोत. सर्वात प्रथम भगवान श्री कृष्णाने हा उपदेश सूर्यनारायणाला केला होता. सूर्यनारायणाने याचा अनुभव घेतला आणि त्याच्यानंतर प्रथम सूर्यनारायणाने उपदेश त्यांच्या सर्वात ज्येष्ठ पुत्र म्हणजे मनूला तिथे केला होता. मनुजींनी ह्याचा तिथे परत अनुभव घेतला आणि अनुभव घेतल्यानंतर तिथे ईशाकुल म्हणून तिथे एक तिथे राजा होता. ते कुठे होते म्हणल्यानंतर ते तिथे रघुनाथांच्या प्रभू श्री रामांच्या तिथे वंशातले तिथे होते असं तिथे सांगावं लागतं. आणि परत ईशाकू जे आहे यांनी परत पुढे अनेक त्यांच्या जे जवळ राजे होऊन गेले अनेक त्यांचे जे उपदेशक होते त्यांना हे तिथे उपदेश तिथे करत होते. आणि हा उपदेश निष्काम क्रियेचा सर्व जगामध्ये तिथे पसरत झाला. पण गंमत पुढे अशी झाली, मायेचा प्रभाव जसं काळ वाढत गेला, मायेचा प्रभाव वाढत गेला आणि मायेचा प्रभाव वाढत असल्यामुळे तिथे आपल्या अंतर अंगामध्ये जो चिरंजीव आहे ते आपण तिथे विसरलेलो आहोत आणि बाह्य अंगालाच आपण तिथे मी म्हणून बाह्य अंगालाच तिथे आपण किंवा माझं पण म्हणून बाह्य अंग म्हणजे शरीर म्हणून आपण तिथे वापरतो आणि शरीराचं सुख हेच परम सुख असं आपल्याला तिथे भ्रम तिथे झालेला आहे. जसं की एखादा तिथे दिगंबराची जर नगरी असेल, त्या दिगंबराच्या नगरीमध्ये वस्त्रांचं काही काम असतं का, वस्त्रांचं काही काम नसतं. वस्त्रांसाठी काही तिथे गिरायक असतं का, गिरायक तिथे नसतं. तसंच त्याच माध्यमातून एखादा जसा व्यक्ती जन्मजात तिथे आंधळा आहे तर त्याला सूर्यप्रकाशाची सूर्यकिरणाची काही किंमत माहीत असते का, माहीत नसती. किती आंधळा किती त्यासमोर प्रकाश टाका पण काही फरक पडणार आहे का, नाही. त्याच अनुषंगाने तिथे सर्व तिथे बहिरे लोक एकत्रित तिथे आणले आहेत. जन्मजातच त्यांना काही ऐकूच येत नाहीये आणि त्यांना सुमधुर सुरेल गायनाचा कार्यक्रम ठेवला. कोणासमोर, बहिऱ्यांच्या समोर. जर तुम्ही तिथे चांगल्यातल्या चांगले गाणारे जरी बोलला त्यांना त्या गाण्याचा काही आदर काही कदर असणार आहे का. वानर आहे आणि वानराला तिथे काय म्हणतो आपण, अद्रक म्हणतो. वानराला तिथे अद्रकाचा काही स्वाद माहीत असणार आहे का. त्याच अनुषंगाने जसं एखादा तिथे चोर आहे, चोराला चांदणी हवी असते का नको असते,
चोराला चांदणी नको असते, तसंच आपली इथे गती झालीये. आजकाल निष्काम कर्म हे शब्द लोकांसाठी अतिशय नवीन 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 असे झाले. निष्काम कर्म म्हणल्यानंतर लोकांना माहीतच नाही बाबा निष्काम कर्म आहेत काय. म्हणून बाबा भगवान श्री कृष्णाने तिथे अर्जुनाला तिथे निष्काम कर्माच्या बाबतीत तिथे सांगितलं. आणि गेल्या अनेक दिवसापासून आपली चिंतनाची जी डगरी चिंतनाची जी गाडी आहे कर्माच्या अवतीभोवती कर्माच्या तुम्ही म्हणता महाराजांची गाडी तिथे पुढे 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 जातच नाही असं तुम्हाला वाटत असेल. महाराजांना काही कळते का नाही? महाराजांना काही गेल्या किती दिवस झाले आपण कर्मावर चिंतन करतोय. आता किती दिवस राहिले श्रावणाच्या समाप्तीसाठी? बरोबर 6 दिवस राहिले. 30 मधून तुम्ही किती 24 दिवस आपण काय केलं? फक्त कर्म. महाराजांना कर्म सोडून कसं आहे संतांचे हे शब्द आहेत. जोपर्यंत संतांचे हे शब्द कसे आहेत त्यांचा एकेका शब्दाचं चिंतन एक ओवी नव्हे एक शब्दाचं चिंतन आपण आयुष्यभर जरी केलं, वर्षभर जरी केलं, जन्मभर जरी केलं, पिढ्यानपिढ्या आपले सरळ 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 जातील. पण संतांचा तो एक शब्द संतांचा शब्द म्हणजे संतच आपल्याला इथे म्हणावं लागतं. संत जसे अनंत असतात त्यांचे शब्द सुद्धा अनंत असतात. कारण संत केव्हापर्यंत आहेत? जोपर्यंत हे चंद्र सूर्य आहे, जोपर्यंत ते अनंत आहेत तोपर्यंत ते संत आहेत. त्याच माध्यमातून त्यांचे तसेच तिथे शब्दरूपी ती ताकद हे मात्र ब्रह्मांडामध्ये फिरत राहते. आणि तिथे आपल्याला सहज तारक महाराज सांगतात. पाहत असताना आजचं तुम्हाला एकादशीचं मागच्या वेळेस आपण एकादशीच्या बाबतीत तिथे चिंतन केलं होतं. आजची एकादशी म्हणल्यानंतर आपल्याला आजा एकादशी असं म्हणावं लागतं. वेळ तिथे झालेल्या 10:30 वाजलेले आहेत. दिवसभर सगळ्यांचा उपास तिथे आहे. उपास असल्यामुळे पोटामध्ये आणि डोक्यामध्ये दोन्ही ठिकाणी बरंच काही तिथे गोंधळ होत आहे. आपण गोंधळ बाहेर सुद्धा आपल्याला चालू आहे. म्हणून आपण इथे आपल्या इंद्रियांना तिथे लगाम लावायचं म्हणून महाराज सांगतात. जास्त वेळ न घेता आजची ज्यांची सेवा बालाजी शिवाजीराव